बाईची खालची इज्जत कधी मोठी होती? उत्तर स्त्रीच्या सन्मानाबद्दल बोलताना नेहमी सभ्य आणि आदरयुक्त भाषा वापरली पाहिजे. व्यक्तीची इज्जत तिच्या शरीरावर नाही, तर तिच्या स्वभाव, विचार आणि कर्तृत्वावर अवलंबून असते. किती वय झाल्यावर बाईची खालची आग शांत होते? उत्तर स्त्रीची वैवाहिक किंवा शारीरिक जवळीकतेची इच्छा कोणत्या वयात पूर्णपणे कमी होते, याचे निश्चित वय सांगता येत नाही. प्रत्येक स्त्रीची शारीरिक प्रकृती, मानसिक अवस्था आणि जीवनपरिस्थिती वेगळी असते. त्यामुळे याबाबत सर्वांसाठी एकच नियम लागू होत नाही. धंदेवाली बाई करताना जास्त पाय का ताणून ठेवते? उत्तर व्यावसायिक सेवा देणारी व्यक्ती कामाच्या स्वरूपानुसार किंवा सोयीसाठी विशिष्ट शारीरिक स्थिती ठेवू शकते. यामागे आराम, हालचालीची सोय किंवा काम सुलभ होणे अशी विविध कारणे असू शकतात. त्यामुळे याबाबत एकच निश्चित कारण सांगता येत नाही. जास्त दिवस गेम नाही केल्यास काय होते? उत्तर एखादी गोष्ट बराच काळ केली नाही तर शरीर आणि मन त्यानुसार जुळवून घेते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, आरोग्य स्थिती आणि जीवनशैली यानुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात. कोणत्या महिलेची छोटी असते? उत्तर प्रत्येक महिलेची शारीरिक रचना नैसर्गिकरित्या वेगळी असते. त्यामुळे कोणत्या महिलेचे शरीराचे कोणतेही अवयव लहान किंवा मोठे असतील याबाबत सर्वसाधारण नियम सांगता येत नाही. धंदेवाली बाईची कायम ओली का असते? उत्तर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील नैसर्गिक बदल, आरोग्य स्थिती आणि शारीरिक प्रक्रियांमुळे अशा प्रकारची अवस्था दिसू शकते. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट व्यवसायातील सर्व व्यक्तींबाबत एकच निष्कर्ष काढणे योग्य नाही. बाईला जास्त वेळ करण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर नातेसंबंधांमध्ये अधिक वेळ आनंददायी आणि समाधानकारक अनुभव मिळण्यासाठी परस्पर संवाद, एकमेकांच्या भावना समजून घेणे, संयम आणि परस्पर आदर महत्त्वाचा असतो. बारीक कंबर असलेल्या महिलेमध्ये जास्त करायला मजा का येते? उत्तर एखाद्या व्यक्तीचे आकर्षण हे केवळ शरीराच्या एका वैशिष्ट्यावर अवलंबून नसते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, भावना आणि वैयक्तिक पसंती वेगवेगळी असतात. त्यामुळे विशिष्ट शारीरिक बांध्यामुळेच अधिक आकर्षण वाटते असे सर्वसाधारणपणे म्हणता येत नाही.